श्यामची आई या साने गुरुजी लिखित पुस्तकातील थोर अश्रू हे प्रकरण आपण कालच ऐकले। आज आपण ऐकूया रात्र 7वी म्हणजेच प्रकरण 7वे पत्रावळ। चला तर मग आजचा धडा आपण वाचण्यास सुरू करूया। कोकणात पुष्कळशा घरी पत्रावळीवर जेवणाची पद्धत आहे। साधेपणात किती सुंदरता व स्वच्छता असते। ताटात ती कलई लावा व ती पोटात दवडा घाण सारी। माझ्या वडिलांना पत्रावळीवर जेवण फार आवडे। बायकांना सुद्धा त्रास कमी, ताटे घासावयास नको। वडील सकाळी शेतावर जावयाचे, इकडे तिकडे फिरून कामदाम करून ते 10च्या सुमारास परत येत असत। येताना फुले, पत्रावळीसाठी पाने कोण्या कुणब्याने दिली असली किंवा शेताच्या बांधावर केलेली असली तर भाजी असे घेऊन घरी यावयाचे। वडील मग स्नान करून संध्या पूजा वगैरे करावयास बसत। आम्ही शाळेतून आलेली मुले पत्रावळी लावण्यास बसत असू। ताज्या पानांची हिरवीगार पत्रावळ व त्याच पानांचा द्रोण। मला प्रथम पत्रावळ लावता येत नसे, द्रोण तर अगदी साधतच नसे। आमच्या कोकणात एक म्हण आहे, पत्रावळी आधी द्रोणा तो जावाई शहाणा। पत्रावळ लावण्यापूर्वी ज्याला तिच्याहून कठीण असा द्रोण लावता येईल तो जावाई शहाणाच असला पाहिजे। घरातील मंडळी पत्रावळी लावीत बसत। कधी कधी प्रत्येकाने 5-5 पत्रावळी लावाव्यात असे आजी ठरवून टाकी व प्रत्येकास पाने वाटून देई। नाना प्रकारच्या पानांच्या पत्रावळी लावतात। वडाची पाने, पळसाची पाने, कुड्याची पाने, दामणीची पाने, भोकरीची वाटोळी पाने, पांढऱ्या चाफ्याची पाने, सर्वांच्या पत्रावळी लावत असतात। श्राद्धाला मोहाच्या पानांच्या पत्रावळ कोणी मुद्दाम लावतात। चातुर्मासात बायका आंब्याच्या पानांच्या किंवा फणसाच्या पानांच्या पत्रावळीवर जेवणाचे व्रत घेतात। कोकणात पत्रावळीस धार्मिक संस्कृतीत स्थान दिले गेले आहे। झाडांची व त्यांच्या पानांची ही केवढी मोठी थोडवी आहे। श्याम, तू पत्रावळ लावावयास शिक, नाही तर जेवावयास मिळणार नाही असे आईने मला बजावले। मला लावावयास येत नाही, मी काही नाही लावणार, मी रागानेच म्हटले। माझी बहीण माहेरी आली होती, ती मला म्हणाली, श्याम ये मी तुला शिकवते, कठीण आहे काय त्यात? नको, मला नाही शिकवायचे, जा। मी उर्मटपणे त्या प्रेमळ बहिणीस उत्तर दिले। माझी अक्का फारच सुंदर पत्रावळ लावीत असे। माझे वडीलही पत्रावळ व द्रोण लावण्यासाठी गावात प्रसिद्ध होते। आमच्या गावात रामभटजी म्हणून एक राहत होते, त्यांची तर आख्यायिकाच झाली होती। जे पान हातास लागेल ते घेऊन रामभटजी टोचीत जावयाचे। चांगलेच पान पाहिजे, हे येथे नीटच बसणार नाही वगैरे विचार त्यांच्या मनात येत नसत। कसेही पान असो, रामभटजींच्या पत्रावळीत त्याला स्थान आहेच। कोणाकडे लग्नमुंज असली, प्रयोजन वगैरे असले की गावातील मंडळी त्यांच्याकडे जमावयाची व पत्रावळी लावत बसायची। गप्पा गोष्टी करत सहकार्याने कामे करावयाची। अलीकडे ती पद्धत जात चालली आहे। अशी ही पत्रावळीची परंपरा मला शिकणे भाग पडले, परंतु मी पडलो हट्टी। मी काही त्या दिवशी पत्रावळ लावली नाही। मी पत्रावळ लावली नाही म्हणून आईने माझे पान मांडले नाही। ज्याने त्याने आपापली पत्रावळ घेऊन बसावे असे ठरले होते। माझी पत्रावळ नाही। सारी जण हसू लागली। माझ्यासाठी माझी अक्का रदबदली करू लागली। उद्या लावशील ना श्याम पत्रावळ? उद्या शिक हो माझ्याजवळ। आई, उद्या तो लावील हो, वाढाच त्याला, असे अक्का म्हणाली। परंतु आम्ही एरंडासारखे फुगले होतो। मी नाहीच लावणार, जा, नका वाढू मला जेवायला। माझे अडले आहे काय खेटर, मी तसा उपाशी राहीन, असे रागाने म्हणत मी ओसरीवर गेलो। पोटात तर भूक लागली होती, कोणी आणखी समजूत घालावयास येतो का याची मी वाट पाहत होतो। शेवटी माझी थोर निरअभिमानी अक्का तीच पुन्हा माझ्याजवळ आली। ती म्हणाली, श्याम चल रे, चल ना जेवावयास। मी उद्या सासरी गेले म्हणजे थोडीच येणार आहे समजावयास। उठ, चल, लहानसे ठिकोळे लाव व त्यावर बस जेवायला। 3 पानांच्या पत्रावळीस ठिकोळे म्हणतात, 4 पानांच्या पत्रावळीस चौफुला म्हणतात। पळसाचे मोठे पान आले की एकाच पानावर आम्ही मुले जेवत असू। एकच पान पुरे असे होत असे। वाटोळी मोठी पत्रावळ, तिला घेरेदार पत्रावळ म्हणतात। माझ्या वडिलांना लहान पत्रावळ आवडत नसे, चांगली मोठी गोलदार आवडत असे। रानात भरपूर पाने असतात, त्यांची काटकसर कशाला? विस्तीर्ण पात्र भोजनम, जेवावयास मोठे पान घ्यावे असे ते म्हणत। अक्कांच्या शब्दांनी मी विरघळलो। सासरी गेल्यावर ती थोडीच रुसणाऱ्या भावाजवळ आली असती। 2 दिवस ती आली होती, तरी मी तिच्याशी नीट वागलो नाही। मला वाईट वाटले आणि डोळ्यात पाणी आले। अक्कांनी माझ्या हातात पान दिले। हे खाली आधाराला लाव असे ती म्हणाली। मी हातात एक चोय घेतली व टाका लावला, परंतु चोय फार लोचट होती व टाका तुटेना। श्याम, ही घे दुसरी चोय, ही चांगली आहे, असे म्हणून अक्काने दुसरी चोय जुळीतून काढून दिली। तसे तरी मोठे मोठे टाके घालून मी ठिकोळे तयार केले व घरात नेले। ही माझी पत्रावळ, वाढ मला, मी आईला म्हटले। हातपाय धुवून आलास का? आईने विचारले। हो, केव्हाच हातपाय धुतले। मी काही घाणेरडा नाही, मी म्हटले। घाणेरडा नाहीस, परंतु सुसू तर करतोस, नाक नीट शिंकरू नये, तो मी इकडे वाढते, आई म्हणाली। मी नाक स्वच्छ करून आलो व जेवावयास बसलो। पोटभर जेव चांगला,
उगीच हट्ट करतोस. तो शेजारचा वासू एवढासा आहे, पण कशी छान लावतो पत्रावळ, अशी आई बोलली. मी रागाने भराभरा जेवलो. पत्रावळ कशी तरी लावलेली होती. तिचा एक टाका निघाला व माझ्या घशात अडकला. मी घाबरलो. शेवटी निघाला एकदाचा. टाके जातात घशात तरी म्हणे तोच पत्रावळ लाव. मला लावायला येत नाही तरी म्हणे लाव. मी रागाने म्हटले, आमच्या घशात नाहीच जात ते. तू निष्काळजीपणाने लावलीस याचे हे प्रायश्चित्य. जोपर्यंत तू चांगली पत्रावळ लावण्यास शिकणार नाही तोपर्यंत तुझीच पत्रावळ तुला ठेवण्यात येईल, आई म्हणाली. मी दुसऱ्या दिवसापासून चांगल्या पत्रावळी लावण्याचा निश्चय केला. अक्का पत्रावळ कशी लावते, दुमड कशी घालते ते पाहू लागलो. काही पानांना दुमड घालावयाची असते. ज्याला आपणापेक्षा एखादी गोष्ट चांगली करता येत असेल त्याच्याजवळ जाऊन ते शिकले पाहिजे. त्यात गर्व कशाला. प्रत्येक गोष्ट चांगली करता आली पाहिजे. जे जे करीन ते उत्कृष्ट करीन असे माणसाचे ध्येय असावे. पत्रावळ लावणे असो व ग्रंथ लावणे असो, शेण लावणे असो व शेला विणणे असो. माझ्या वडिलांचा हा गुण होता. ते धुणी दांडीवर वाळत घालीत तर कशी सारखी घालीत. टोकाला टोक मिळालेले. आमच्या गावात एक गरीब गृहस्थ राहत होते. ते गोंधळेकरांकडे धुणी वाळत घालण्याचे काम करीत. ते इतकी छान धुणी वाळत घालीत की पाहत बसावे. माझे वडील भाजीच्या डाळ्यांना पाणी शिंपीत. त्यावेळेस किती बारीक धारेने शिंपीत, हाताने धार करून शिंपीत. परंतु ते काळजी घेत. प्रत्येक गोष्टीत नीट नेटकेपणा असला पाहिजे. सौंदर्य हे माझ्या आईने मला प्रत्येक गोष्ट मनापासून करावयास शिकविले. प्रत्येक गोष्ट चांगली करावयास लावले. पण लावलेली पत्रावळ कोणालाही मांडतील. जर जावयाचा पत्रावळ लावताना मनात म्हटले पाहिजे, कोणीही हिच्यावर जेवो, नीट जेवता येईल, घशात टाका जाणार नाही, फटीतून अन्न खाली जाणार नाही. मी चांगली पत्रावळ लावण्यास शिकलो. एक दिवस माझ्या हातची पत्रावळ मुद्दाम वडिलांसाठी मांडली. वडिलांनी विचारले, चंद्रे तुझी का ग पत्रावळ? अक्का म्हणाली, नाही, ती श्यामने लावली आहे. वडील म्हणाले, इतकी चांगली केव्हापासून यावयास लागली? आई म्हणाली, त्या दिवशी जेवायला घातले नाही व तू चांगली पत्रावळ लावीपर्यंत तुझी तुलाच घ्यावी लागेल असे सांगितले, म्हणून नीट शिकला लावायला. मी आईला म्हटले, आता मागचे कशाला सांगतेस भाऊ? आता चांगली येते की नाही मला? आता काय सुंदरच लावता येते, पण द्रोण कुठे लावता येतो? वडील म्हणाले, द्रोणही मी लावून ठेवलेला आहे. विहिरीवर अक्काने लावलेला एक द्रोण मी घेऊन आलो व त्याच्यासारखा लावीत बसलो. शेवटी साधला. मी तुम्हास जेवण झाल्यावर दाखवीन असे मी म्हटले. माझ्या पत्रावळीचे गुणगान झाल्यामुळे मी जरा फुशारून गेलो होतो. जेवण झाल्यावर मी द्रोण वडिलांस दाखविला. चांगला आहे, परंतु येथे चुकलाय. समोरासमोरचे कोपरे सारख्या दुमडीचे हवेत असे म्हणून त्यांनी सुधारून दिला. मी तो सुधारलेला द्रोण आईला नेऊन दाखवला. आता कोण रागे भरेल? उगीच हट्ट करतो व मला हे येणार नाही ते येणार नाही असे म्हणतोस. देवाने ज्याला हातपाय दिले त्याला सारे काही करता येते. मनात मात्र हवे. चंद्रे याला एक जर्दाळू दे, शिकल्याबद्दल खाऊ. आईने सांगितल्याप्रमाणे अक्काने पडताळून एक जर्दाळू मला दिला. तो किती गोड लागला. समुद्र मंथनानंतर देवांना अमृतही तितके गोड लागले नसेल. गोड वस्तूत नसते तर वस्तूसाठी केलेल्या श्रमात असते. श्रमातच आनंद आहे. आजच्या या कथेनंतर उद्या आपण ऐकूया प्रकरण 8 क्षमेविषयीची प्रार्थना. अशाच या कथांचा संग्रह तुम्हाला ऐकायचा असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक जरूर करा. जय श्री कृष्ण.